नमस्कार. हजर झाले एक नवा पदार्थ घेऊन. नवा एवढ्यासाठी बऱ्याच जणांनी हा यूट्यूबवर बघितला असेल, मठरी. पण इथं मी बरेच जुगाड, बरेच स्वतःच्या विचारांनी इन्ग्रेडियंट्स वापरून ही मठरी, म्हणजे आपल्या भाषेत जरी आपण ह्याला शंकरपाळी, खारी शंकरपाळी, तिखट शंकरपाळी म्हटली तरी चालेल. तर इथं आपण साहित्य बघून घेऊ. मी इथं 3 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही मैदाही वापरू शकता. गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरू शकता. इथे मेजरिंग कपमधला 2 नंबरचा जो कप आहे त्यांनी ते भरून मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. त्याचबरोबर 1 मोठा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पिठामुळं तेलकटपणा कमी येतो. कॉर्नफ्लावर पाव कप घातलेला आहे. कश्मीरी मिरची पावडर 1 चमचा. तुम्हाला तिखट हवं असेल तर जास्त वापरू शकता. मीठ चवीनुसार वापरलेलं आहे. त्याचसोबत आपण इथं वापरणार आहोत तीळ. तीळ तुम्ही जास्तही वापरू शकता. मी इथं 3 चमचे होईल असं तीळ वापरलेलं आहे. 1 छोटा चमचा हळद, पाव चमचा आपण इथं हिंग वापरलेला आहे. तिथं मी कोथिंबीर वापरलेली आहे. माझ्याकडे मेथी नव्हती, त्यामुळे कोथिंबीर वापरलेली आहे. कोथिंबीर वापरली नाही तरी चालू शकेल. त्यासोबत इथं माझ्याकडे ऑरेगनोची एक पाऊच होता, तोही मी ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे. सगळी ही जुगाडू म्हटलात तरीसुद्धा अशा पद्धतीची रेसिपी आहे. काळी मिरी मी 1 चमचा घेतलेले आहेत आणि त्या मी खलबत्त्यामध्ये थोडेसे जाडसर कुटून इथं वापरलेलं आहे. इथं तूप थोडंच होतं, त्यामुळे मी 1 चमचा तूप आणि 3 चमचे होईल इतपत तेल वापरलेले आहे. तुम्ही फक्त तेल किंवा फक्त तूपही वापरू शकता. आणि हे अगदी थोडं थोडं पाणी अगोदर पूर्ण तूप किंवा जे आपण तेल टाकलेलं आहे ते सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे, अगदी चोळून आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे तिंबून घ्यायचं आहे. शेवटी माझ्याकडे एक मॅगी मसाल्याचं पाऊच होता. म्हटलं चला यूज करून बघू, म्हणून तो एक मॅगी मसाला मी इथं ॲड केलेला आहे, तुम्ही बघू शकाल. आणि छानसं असं घट्ट असं आपण ह्याला तिंबून घेणार आहोत. पातळ तिंबायचं नाही आहे, एकदम घट्ट असं हे पीठ तिंबलं पाहिजे. आणि आपण हे झाकून 10 मिनटं आपण ह्याला रेस्ट देऊ. 10 मिनटानंतर आपण ह्याला थोडंसं अजून एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्याचे मध्यम आकाराचे, जसं आपण चपाती लाटतो त्याच्यासाठी जे गोळे बनवले जातात तसे एक उंडे म्हणजे गोळे आपण बनवून घेऊ. इथं सर्व उंडे मी तयार करून घेतलेत, गोळे तयार करून घेतलेत आणि ह्याला झाकून ठेवायचं आहे. 1 वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी तेल ॲड करून ह्याची एक पातळ दाटसर अशी स्लरी म्हणजे पेस्ट अशी बनवून घेतलेली आहे. ती बाजूला ठेवायची आणि आपण जे गोळे बनवून ठेवले होते त्याच्या पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्या. तुम्ही सर्व पोळ्या एकदम लाटून घेतल्या तरी चालेल. ह्या प्रमाणात जर तुम्ही पोळ्या लाटून एकमेकांवर जरी ठेवल्या तर त्या अजिबात चिकटत नाही. कारण मी तसं केलं तर अजिबात चिकटल्या नव्हत्या. किंवा एखाद्या वेळेस असं होतं की एकमेकावर अशा पोळ्या जर आपण लाटून ठेवल्या तर त्या चिकटतात. मी इथं पोळी लाटून घेतलेली आहे, पातळ लाटायची आहे. आणि त्याला आपण ही जी स्लरी बनवली होती कॉर्नफ्लॉवरची ती लावून घ्यायची आहे. सर्वकडे लावून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर जे गव्हाचं पीठ आहे ते बुरबुरवायचं आहे, जेणेकरून त्याच्या पदर सुटावेत. आणि 2 साईडनी आपण फोल्ड करणार आहेत. पण तत्पूर्वी त्याला परत अजून एकदा आपण ते जो साटा म्हणतो तो साटा लावून घ्यायचा आहे. पहिल्या फोल्डलासुद्धा आपण केलेल्या त्यालाही साटा लावायचा आहे. माझं राहून गेलं होतं, मी परत फोल्ड ओपन केली आणि परत तेल लावलं, साटा लावला. आणि अशा पद्धतीने पीठही बुरबुरायला विसरू नका. इथंही थोडासा साटा लावायचा आहे, जास्त लावायचा नाही, थोडासाच स्प्रेड करायचा आहे आणि पीठ बुरबुरवायचं आहे. आणि हा झालेला जो चौकोनी आकार आहे तो न बिघडवता एकसारखा चौकोनीच आकार राहील ह्या पद्धतीनं आपण
ही जी चपाती आहे आपण लाटून घेणार आहोत. इथं बघू शकाल मी अतिशय जर ती हळूहळू लाटायची आहे, जर फास्ट लाटायला गेलं तर ते आकार एकदम वेगळा होऊन जातो. त्यामुळे एका दिशेने लाटणं फिरवायचं आहे, जेणेकरून त्याचा जो चौकोनी आकार आहे तो मेंटेन राहील. तर मी इथं ही जी चौकोनी पोळी आहे, मठरी किंवा ह्याला आपण तिखट शंकरपाळ्याही म्हणू शकतो. तर ह्या पद्धतीनं आपण ह्याची एक पोळी, चौकोनी पोळी म्हणा, आपण लाटून घेतलेली आहे. ह्या चौकोनी पोळीला आपण आता परत एकदा साटा लावून घेणार आहोत. पण साटा लावताना भरमसाठ असा लावू नका, अगदी थोडा थोडा सगळीकडे पसरून असा लावायचा आहे. परत एकदा मी ह्याच्यावरती पीठ भुरभुरवलेलं आहे आणि ह्याची फोल्ड अशा पद्धतीने करायचं आहे. एका साईडनं फोल्ड केल्यानंतर त्याला परत साटा लावून त्याच्यावर पीठ भुरभुरवायचं आहे. दुसऱ्या साईडनी आपण परत पहिल्या फोल्डवर दुसरी फोल्ड टाकायची आहे आणि परत ह्याला थोडंसं हलकं लाटून घ्यायचं आहे. अगदी मोठं दाबून असं लाटायचं नाही आहे, थोडंसंच असं हलकं आपण लाटायचं, कारण ह्याचा जो आकार आहे, जो आयताकृती, तो मेंटेन ठेवायचा आहे आपल्याला. आणि हा जो चौकोन आहे, आयत आहे सॉरी, त्याला आपण 1 ते 1 इंच, अर्धा इंचाच्या आपण ह्याला कट करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कमी जास्तही ह्याची साईज ठेवू शकता, पण अर्धा इंच इनफ आहे. तर आपण अशा पद्धतीने ह्या सर्व ज्या मठऱ्या किंवा तिखट शंकरपाळ्या आहेत त्या आपण कट करून घेतो आहे आणि ह्याला छानसं तळून घ्यायचं आहे आणि मस्त ह्याचा आस्वाद घ्यायचा आहे. माझ्या मुलीसाठी ह्या मी बनवल्या होत्या आणि पूर्णपणे माझ्या विचारांनी ह्या बनवलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स मला जे योग्य वाटतील, जेणेकरून ह्या फार तेलकटही होऊ नयेत आणि खुसखुशीत राहाव्या, ह्याचा विचार करून मी सर्व साहित्य त्याच्यामध्ये टाकलं होतं आणि अतिशय छान आणि टेस्टी ह्या झाल्या होत्या. सगळ्यांना, त्याच्या फ्रेंडना आवडल्या, माझ्या छोट्या मुलगीलाही फार आवडल्या. तुम्ही ह्या एक 15 दिवससुद्धा एका डब्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो आणि टी टाईम स्नॅक्स म्हणूनही ह्याला वापरू शकतो. डीप फ्राय करायचं आहे, जास्त करपू द्यायचं नाही आहे. पहिल्यांदा एकदा त्याच्यामध्ये ह्या ज्या मठऱ्या म्हणतो किंवा शंकरपाळ्या आपण तेलामध्ये सोडल्या की पहिल्यांदा तुम्हाला इथं तेलकट वाटतील, पण थोड्या वेळाने त्याचं तेल निचरून जातं आणि थोडंसं तापलेलं तेल पाहिजे. तापलेल्या तेलामध्ये मठऱ्या सोडायच्या आहेत, पहिल्यापासून हलवायच्या नाहीत, थोडंसं त्याला रेस्ट द्यायचे आहे. त्याच्यानंतर त्याला पलटी करून दोन्ही बाजूनी थोडं मध्यम लो फ्लेम, अगदी कमी नाही, अगदी जर कमी केलीत तर मठऱ्यांमध्ये तेल भरेल. आणि ह्याच्यावरती तुम्हाला आवडत असल्यास चाट मसाला टाकून ह्याला छान टॉस करा आणि ह्याचा आस्वाद घ्या. अतिशय टेस्टी होतात आणि वेगळी पद्धत, मी ह्याच्यामध्ये मेथी वापरलेली नाही. तुम्ही कोथिंबीर नसेल तरीही चालेल. ओवा एक माझ्याजवळ अवेलेबल नव्हता म्हणून मी वापरला नव्हता. तुम्ही ह्याच्यामध्ये ओवाही वापरू शकता. पण भन्नाट रेसिपी झाली, अतिशय टेस्टी आणि खूप छान अशी झाली. तुम्हीही ट्राय करायला काही हरकत नाही. आणि तुम्ही कुरकुरीत ह्या ज्या स्नॅक्स मठरे आहेत, हे स्नॅक्स म्हणू आपण, तर खूप छान होतात. इथं बघाल तर अतिशय छान खुसखुशीत अशा ह्या झालेल्या आहेत आणि तुम्हीही ट्राय करायला काही हरकत नाही. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.